नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे राघू स्वराजजवळ बसलेले असते. स्वराजच्या इथे प्रेत ठेवण्यात आलेलं असतं आणि त्याच्या शेजारीच राघू बसलेले असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुश, अबोली आणि क्रिश तिघेही जण त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे अबोली राघूला त्या अवस्थेत बघून खूपच जास्त आश्चर्यचकित होते. तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे बघत तिथेच उभे राहिलेले असतात. चाळकरीसुद्धा राघूला कुणी काही बोलू शकत नसतं, कारण जो कुणी बोलायला जाईल त्याच्यावरती राघू ही ओरडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा अंकुश त्या ठिकाणी येऊन उभा राहतो तेव्हा राघू म्हणते, काय अंकुश, आलास का? बघ माझा स्वराज, बघ काय अवस्था केलीस तू त्याची. तूच गोळी मारलीस ना त्याला. का माझं प्रेम बघवलं नाही तुला? मला आणि स्वराजला वेगळं करण्यासाठीच तू हे सगळं केलंस ना, माहिती आहे मला. तेव्हा इकडे अबोली तिच्याकडे बघतच बसते. ती काहीसुद्धा बोलत नाही. अंकुश पण शांतपणे उभा राहून सगळं काही राघूचं म्हणणं ऐकून घेत असतो. कारण राघू आता चिडले हे सगळ्यांना माहिती असतं. तिला फार वाईट वाटलेलं असतं की स्वराज तिला सोडून गेलेला असतो. स्वराजचं असं अचानक निघून झालं हे आता तिला पचनी पडलेलं नसतं. त्यामुळे तिला खूपच जास्त त्रास होत असतो आणि घरातल्या सर्व लोकांचा तिला खूप जास्त राग आलेला असतो. आणि त्याच्यामध्ये अंकुश, अबोली, क्रिश हे तिला नजरेसमोर नकोसे झालेले असतात. तेव्हा राघू म्हणत असते, अंकुश, अरे आधी ह्या क्रिशला नादाला लावलंस आणि नंतर माझा स्वराज माझ्यापासून दूर केलास. एकदा नाही दोनदा तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेस, दोनदा. तेव्हा अबोली म्हणते, राघू अगं शांत हो, नेमकं काय झालंय ते ऐकून तरी घे ना. तेव्हा इथे राघू म्हणते, गप्प बस ग तू, तू तर तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेशील ना. तेव्हा इथे आता राघू म्हणत असते की मला तुमच्याजवळ कुणाजवळच बोलायचं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, राघू शांत हो, आपण शांतपणे बोलूया, सगळं काही ठीक होईल. तेव्हा राघू म्हणते, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता ना मी. काय ठीक केलंस तू सांग ना. काय सगळं काही तू ठीक केलंस? उलट माझा स्वराज माझ्यापासून दूर झाला, मला सोडून निघून गेला तो. फक्त तुमच्या दोघांमुळे, कळलं का? आज तुमच्यामुळे माझा स्वराज माझ्यापासून दूर झालेला आहे. तेव्हा इकडे आता अंकुश तिचं बोलणं आश्चर्याने ऐकत असतो. ही तरीच राघू आहे ना. त्याला असं वाटत असतं की जी माझी राघुडी, जी लहान बहीण माझी, जी मी सगळं बोलायचो ते ऐकायची आणि तिचे सगळे हट्ट मी पुरवत होतो, ही तीच माझी राघुडी आहे, जे आज मला असे शब्द बोलते, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. तर इकडे आता राघूने अजिबात तारतम्य ठेवलेलं नसतं बोलण्याचं. ती म्हणत असते, अंकुश, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेस ना. तुम्ही मिळून, दोघांनी मिळून माझ्या स्वराजला माझ्यापासून दूर केले आहेत ना. पण मी शांत बसणार नाही आहे. मी तुमच्या नाकावरती टिचून मी माझ्या स्वराजबरोबर लग्न करणार आहे. तुमच्या नाकावरती टिचून. तुमची जरी कितीही इच्छा नसेल ना, तरीसुद्धा मी तुमचं ऐकणार नाही आहे. मी माझ्या स्वराजबरोबर आता इथे सगळ्यांसमोर लग्न करणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून. असे इकडे आता राघू म्हणत असते आणि तिने जे आरतीचं ताट ठेवलेलं असतं ते आता स्वराजचा हात पकडते आणि ती स्वराजच्या हाताने स्वतःला कुंकू लावून घेण्याचा प्रयत्न करत असते. ती इथे भांग भरत असते. तेवढ्यातच तिथे अंकुश येतो आणि कसं बसं राघूच्या हातातून ते ताट बाजूला ठेवतो आणि तिला तसं करू देत नाही, तो मूर्खपणा करू देत नाही. त्यानंतर इकडे आता सगळेजण तिला शांत व्हायला सांगत असतात. तेव्हा इकडे रमा म्हणत असते की राघू शांत हो, अगं किती इथे रागराग करशील. काय बोलतायत अंकुश, अबोली, ते ऐकून तरी घे ना. जे झालं ते त्याच्या हातामध्ये नव्हतं, त्याला कुणी पळून जायला सांगितलं होतं. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, आई तू गप्प बसा, तुला सुद्धा तुझ्या मुलीचं सुख बघवत नाही का गं, तुझ्या अंकुश आणि अबोलीसारखं. हे अंकुश, हे सगळ्यांना तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आधी या क्रिशला तू तुझ्या नादाला लावून बाजूला केलंस, आता माझ्या स्वराजला सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतलंस. पण याची शिक्षा तुम्हाला मिळणार. बघाच तुम्ही, याची शिक्षा तुम्हाला मिळाल्याशिवाय काही राहणार नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंत ना, तुमचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी जशी तडफडते तशी तुम्ही दोघेसुद्धा तडफडाल, कळलं का? जे दुःख मला होतं आहे ते तुम्हालासुद्धा होईल. असं आता इथे राघू म्हणत असते. जणू काही अंकुश आणि अबोलीला ती इथे श्राप आणि तळतळाट देत असते असं वाटत असतं. तेव्हा इकडे आता राघू कुणाचं ऐकून घ्यायला तयार नसते.
तेव्हा इथे अबोली म्हणत असते, राघू शांत हो. हे बघ, जे काही झालं ना, मला माहिती आहे ते खूपच जास्त वाईट झालं आहे. अगं पण या सगळ्यामध्ये अंकुश सरांची काय चुकी आहे? जर स्वराज चुकीचा नव्हता तर त्याला पळून जायची काय गरज होती? जर तो पळून गेला नसता तर मी त्याची कोर्टामध्ये केस लढली असते ना. त्याला मी निर्दोष सिद्ध केलं असतं. पण त्याला काय गरज होती गुन्हा कबूल करून मग पळून जायची? मग निदान त्याने गुन्हा तरी कबूल करायला नको होता. असं बरंचसं इथे अबोली तिला समजावत असते. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता रमा आणि मनवा दोघीजणी राघूला घेऊन घरामध्ये निघून जातात. त्याचबरोबर इथे आता अबोली खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिला आता स्वराजबरोबर घालवलेले जे रागूने क्षण होते ते सगळे तिला आता आठवत असतात. स्वराज जेव्हा आलेला असतो तेव्हा त्याने रमाच्या गळ्याला चाकू लावलेला असतो. तो जेव्हा इथे राघूजवळ बोलायला आलेला असतो तेव्हा तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो. या सगळ्या गोष्टी आता अबोलीला आठवत असतात. तेव्हा तिला असं वाटत असतं की स्वराज खरोखर गुन्हेगार नव्हता, कारण तो खूपच जास्त घाबरा होता, असं इथे अबोलीचं म्हणणं आहे. त्यानंतर अंकुश तिथे येतो आणि म्हणत असतो, अबोली काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणत असते की सर, म्हणजे बघा ना, जे काही झालं ते वाईटच झालं. आपली राघू किती भडकली, तिला या गोष्टीचा किती त्रास होतोय हे आपल्याला तिच्याकडे बघूनच दिसतंय ना हो. तेव्हा अंकुश म्हणत असतो की मला माहिती आहे, मला कळते अबोली, पण सांग ना, मी माझी ड्युटी करत होतो की नाही? तेव्हा अबोली म्हणते, माहिती आहे सर, आधीच तिने इकडे हट्ट करून क्रिशपासून डिव्होर्स घेतलेला आहे आणि ज्या मुलावरती तिचं प्रेम होतं, ज्याच्याबरोबर तिला लग्न करायचं होतं, तो मुलगा अचानक असा निघून गेल्यानंतर तिला त्रास तर होणारच ना सर. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली, तू बरोबर बोलतेस गं, पण जर तो मुलगा गुन्हेगार नव्हता तर त्याला कोर्टामध्ये जात असताना पळून जायची काय गरज होती? मी माझी ड्युटी पूर्ण करत होतो. मी माझी ड्युटी केली होती ना, आणि नंतर कोर्ट निकाल देणार होता. मग तोपर्यंत त्याने थांबायला नको होतं का? त्याला पळून जायची काही गरज होती असं मला वाटत नाही आहे. त्यानंतरला इकडे जर मी त्याला अडवलं नसतं, त्याला पकडलं नसतं, तर त्या सगळ्यामध्ये राघू सामील होती. राघू मला अडवण्याचा प्रयत्न करत होती. सगळेजण बोलले असते की मी मुद्दामून त्याला सोडवलं, कारण राघूची तशी इच्छा होती म्हणून. असंच झालं असतं की नाही? त्यामुळे मला त्याच्यावरती नाईलाजाने गोळी चालवावी लागली होती. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की आपल्याला काही करून आता राघूला शांत तर करायलाच हवं. तर इकडे राघू एका कोपऱ्यामध्ये आता सगळं काही इथे उद्ध्वस्त करून बसलेले असते. त्याने सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात आणि ती आता बसलेली असते एका कोपऱ्यामध्ये. तेव्हा मनवा तिच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते. मनवा म्हणत असते, राघू कुठे आहेस तू? तेव्हा ती तिला आरशामध्ये दिसते आणि राघूसुद्धा एका बाजूला बसलेली असताना मनवा तिच्याजवळ जाते. तिला म्हणत असते, राघू मला माहिती आहे तू रागवली आहेस, चिडलीस, पण हे बघ ना, थोडंसं खाऊन घे ना. तेव्हा राघू म्हणते, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, मला काही खायला वगैरे नको आहे, कळलं ना? आणि तू इथे येऊ नकोस. मला कुणाशीच काही बोलायचं नाही आहे. मला तुझंसुद्धा तोंड बघायचं नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा तू इथून जा. मी काही खाणार पिणार नाही आहे. तेव्हा मनवा म्हणते, हे बघ, मी तुझ्याशी इथे बोलायला आलेले नाही आहे. मी तुला फक्त एवढंच सांगायला आली आहे की आता रडत बसू नकोस. 2 घास खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा राघू म्हणते, मनवा, तुला एकदा सांगून कळत नाही का गं? जा बरं इथून. आणि हे बघ, तुला माझा नवरा हवा होता ना, तुला क्रिश हवा होता ना, मी तुला माझा नवरा दिलाय. जा ना मग, आता कशाला माझं डोकं खातेस? उगाच मला त्रास देऊ नकोस, इथून जा बरं. तेव्हा मनवा म्हणते की हे बघ राघू, तुझा काहीतरी गैरसमज झाला, असा काय विचार करतेस तू माझ्याबद्दल? मला माहिती आहे तुला माझा राग येतो, पण निदान 2 घास तरी खाऊन जा. तेव्हा इकडे आता खूपच जास्त मनवाचा राग येतो राघूला आणि राघू जोरदार मनवाच्या कानाखाली देते आणि तिला म्हणत असते, एकदा सांगून तुला कळत नाही का गं? का आलीस तू माझ्याशी बोलायला? सांग ना, का आलीस? सांगितलं ना माझ्या नजरेसमोर कोणी येऊ नका म्हणून. मला एकटेला राहू दे. जा इथून, आताच्या आता जा. तेव्हा इकडे मनवाच्या जोरदार कानाखाली पडल्यानंतर मनवाची अक्कल ठिकाणावरती येते आणि ती म्हणते, ठीक आहे राघू, तुझी अशीच इच्छा आहे ना की मी इथून जावं म्हणून, मग मी जाते, पण निदान तू 2 घास तरी खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल.
इतकं थोबाडीत दिलेलं असतं तरीसुद्धा इथे मनवा काही गप्प बसत नसते. ती तिला काळजीपोटी खायला सांगतच असते. तेव्हा राघू तिला आता हकलून देते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी इथे मनवा आणि अबोली सकाळी स्वयंपाकघरामध्ये काम करत असतात. दोघीजणी मिळून मिसळून काम करत असतात. राघू मात्र अजून बाहेर काही आलेली नसते. तेव्हा इकडे अंकुशला आता अबोली चहा आणून देते आणि तेवढ्यातच तिथे आता संजीवनी साठे आलेले असतात. संजीवनी साठे म्हणत असतात की येऊ का घरामध्ये. तेव्हा इकडे अबोली म्हणते, मॅडम तुम्ही अहो या ना, या प्लीज. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, मॅडम तुम्ही इथे अचानकपणे आमच्या घरी, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की हो अंकुश, सगळं काही ठीक आहे रे, मी इथे थोडंसं बोलायचं होतं अबोलीबरोबर म्हणून मी आली. तेव्हा इथे अबोली म्हणते, हां मॅडम बोला ना, चहा तयार आहे, तोपर्यंत तुम्ही चहा पण घ्या. तेव्हा इकडे संजीवनीला पाणी चहा अबोलीने दिलेलं असतं. त्यानंतरला इकडे संजीवनी साठे म्हणत असतात की मी इथे आता कालच्या केसबद्दलच बोलायला आली. मला असं वाटतंय की अबोली, तू एका चुकीच्या मुलीची केस लढतीयस आणि तुला काय बरोबर, काय चूक, काय चांगलं, काय वाईट हे सगळं तुला दिसतच नाही आहे. तुला फक्त एवढंच वाटतंय की ती शिवांगी आहे ना, ती निर्दोष आहे. तिने काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि ती निर्दोष आहे आणि तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू हा सगळा अट्टाहास करतेस, हा सगळा आटापिटा करतेस. पण अगं, मलासुद्धा अनुभव आहे ना, आणि मी तुला सांगते आहे की ती शिवांगी आहे ना, तीच खरी गुन्हेगार आहे. तेव्हा इकडे आता अबोलीला असं वाटत असतं की मॅडम हे सगळं सांगण्यासाठी इथे का आल्यात. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मॅडम, मला असं वाटतंय शिवांगी निर्दोष आहे आणि ते कोर्टामध्ये मी सिद्ध करेनच. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात, अबोली अगं पण तू कसं काय निर्दोष सिद्ध करणार आहेस तिला. तुझ्याकडे काही पुरावा आहे का, तुला काही पुरावा मिळाला आहे का त्याच्यावरून तू असं सिद्ध करणार आहेस. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, नाही मॅडम, आता जरी माझ्याकडे पुरावा नसेल तरीसुद्धा मी पुरावा नक्की जमा करेन आणि तो पुरावा तुमच्यासमोर सादरसुद्धा करेन. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की हे बघ अबोली, मी कधीच कुणाला असं काही समजावायला जात नाही, पण मी खरंच म्हणजे अंकुशचा खूप मी इथे मान ठेवते. मी त्याच्या सांगण्यावरूनच ही केस घेतलेली आहे आणि मी त्याचा खूप जास्त रिस्पेक्ट करते, म्हणून मी कोर्टामध्ये तुला जास्त काही बोलत नाही. पण आता तू अंकुशची बायको आहेस म्हणून मी तुला माफ करणार नाही आहे, तुझी हयगय करणार नाही कोर्टामध्ये. मी जसं दुसऱ्या वकिलांबरोबर डील करते तसंच मला तुझ्याबरोबरसुद्धा करावं लागणार आहे अबोली. तेव्हा इकडे मी तुला आत्ताच सांगते, तू एका चुकीच्या मुलीची केस लढती आहेस, कारण का तिच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. एक नंबरची खोटाडी आहे असं तिच्याकडे बघूनच मला दिसतं आणि म्हणूनच मी तुला इथे आता समजवायला आले होते की तू एका गुन्हेगाराला सोडवण्यासाठी अजिबात प्रयत्न करू नकोस. कारण आतापर्यंत तू सगळ्यांच्या सत्याच्या बाजूने लढलेले आहेस. जे लोक खरं बोलत होते त्यांच्या केसेस तू लढलेले आहेस. म्हणून मला असं वाटतंय की ह्या वेळेलासुद्धा तू शिवांगीची केस घेऊ नये. माझं काम होतं तुला समजावणं, म्हणून मी इथे आले होते. पण आता तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस. तेव्हा इकडे अबोली म्हणते, मॅडम मलासुद्धा हेच म्हणायचं आहे की जर शिवांगी गुन्हेगार असेल ना, तर तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. पण जर ती निर्दोष असेल तर तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी प्रयत्न तर करेनच ना मॅडम, असं आता अबोली म्हणत असते. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात की ठीक आहे, तुला जर आता ही केस सोडायचीच नाही आहे तर तू नको सोडू. पण एक मात्र गोष्ट मी तुला इथे सांगायला आले होते, कारण तू खूप चांगली वकील आहेस म्हणून, की ही केस तुझी घेतली आहेस ना, ती स्ट्रॉंग केस नाही आहे. शिवांगी एक नंबरची खोटारडी आहे. सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत. त्यामुळे इथे आता आपण कोर्टातच भेटू तेव्हा तुला कळेल. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मॅडम, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे तुम्ही खरंच माझे आदर्श आहात. तुम्हाला जरी वाटत असेल माझ्याबद्दल काहीही, तरीसुद्धा मी तुम्हाला खरं सांगते की तुम्ही माझे आदर्श आहात. तुम्ही लिहिलेली लॉवरची पुस्तकं मला अभ्यासासाठी होती आणि ती सगळी मी वाचलेलीसुद्धा आहेत. त्यामुळे मला तुमचं कर्तृत्व चांगल्या पद्धतीनेच माहिती आहे. पण तरीसुद्धा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर शिवांगी इथे दोषी असेल तर तिला शिक्षा होईल मॅडम, आणि जर ती निर्दोष असेल तर मी तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे मॅडम. तेव्हा इकडे अबोली आता संजीवनी साठे यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की यशस्वी भव. त्यानंतरला त्या तिथून निघून जातात. त्यांना आश्चर्य वाटत असतं की अबोलीला इतकं समजावूनसुद्धा, इतकं सांगूनसुद्धा अबोली अजिबात काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. मी तुला खरंच सांगते अंकुश, अरे ही शिवांगी आहे ना, तीच खरी गुन्हेगार आहे.
तीच वाघ आहे अरे. पण ही अबोली ऐकेल तेव्हा ना, कारण माझ्या हाती असा एक पुरावा लागलाय ना, जो कोर्टामध्ये सादर केल्यानंतर हे सिद्धच होईल की ती वाघ म्हणून जी तिथे गेलेली व्यक्ती आहे ती शिवांगीच आहे. हे लगेचच सिद्ध होईल, असं इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात. तेव्हा अंकुशला सुद्धा आश्चर्य वाटत असतं की नक्की त्यांना कुठला पुरावा मिळाला असेल आणि अबोली मग शिवांगीची केस का लढते. तेव्हा संजीवनीला असं वाटत असतं की जर अबोलीला माहिती आहे ती गुन्हेगार आहे, मग अबोली एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी एवढी धडपड का करते. तेव्हा इकडे अंकुशला सुद्धा आता ऐकून हे जरा टेन्शनच वाढलेलं असतं. कारण का अबोलीला फक्त एकटीलाच वाटत असतं आणि मनवाला की ते निर्दोष आहे म्हणून, पण बाकी सगळ्यांना असं वाटत असतं की शिवांगी ही खरी गुन्हेगार आहे. तेव्हा इकडे संजीवनी साठेंना सुद्धा तिच्यावरती संशय असतं, म्हणून त्या अबोलीला समजवायला आलेले असतात. कारण शिवांगी त्यांना खरोखर गुन्हेगार वाटत असते. त्यामुळे इथे अंकुश आता संजीवनी साठे मॅडम यांना बाहेरपर्यंत सोडतो. तेव्हा मॅडम त्याला पटवून देतात की मला असं वाटतंय की अबोली एका चुकीच्या मुलीची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करते, तिला इथे निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. शिवांगी गुन्हेगार आहे अंकुश, असं ती आता म्हणते. तिथून निघून गेल्यानंतर इथे अबोली मनामध्ये म्हणत असते की मला असं वाटतंय संजीवनी मॅडम यांना खूपच मोठा पुरावा सापडलेला आहे आणि उद्या तो पुरावा कोर्टामध्ये त्या सादर करणार आहेत, म्हणूनच त्या मला इथे समजवायला आल्या होत्या असं मला वाटतंय. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की अबोली काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा अबोली म्हणते नाही आई, मी कसला विचार करत नाही आहे, मला जरा राघूचं सुद्धा टेन्शन आहे ना आणि केसचं सुद्धा टेन्शन आहे. तेव्हा रमा म्हणते कसलंही टेन्शन घेऊ नकोस अगं, तू सत्याच्या बाजूने लढतेस असं तुला वाटतंय ना, मग तू कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते म्हणून तर आई मी शिवांगीची केस घेतली आहे ना, जर ती गुन्हेगार असेल तर मी तरी तिला माफ का करेन. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते काही झालं तरीसुद्धा ही केस मी सोडणार नाही आहे. तेव्हा मनवा म्हणते पण वहिनी अगं संजीवनी मॅडम तुला ही केस कशी काय सोडायला सांगू शकतात. तेव्हा इकडे अबोली म्हणते जाऊ दे, त्यांना असं वाटते की शिवांगी इथे गुन्हेगार आहे आणि मी तिची केस घेतली म्हणून त्या मला इथे असं बोलायला आल्या होत्या. त्यांच्या हाती काहीतरी पुरावा लागला असेल आणि तो पुरावा उद्या त्या कोर्टामध्ये सादर करणार आहेत आणि त्याच्यावरून असं सिद्ध होईल की शिवांगी ही खरी गुन्हेगार आहे असं त्यांना कदाचित वाटत असेल, म्हणून त्या माझ्याबरोबर बोलायला इथपर्यंत आल्या. पण मला त्यांचा राग आलेला नाही आहे, कारण त्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता राघू झोपलेली असते. राघू झोपलेली असताना तिथे तिला स्वराज आलेला दिसतो. स्वराज आल्यानंतर इथे राघू म्हणत असते की स्वराज तू इथे, बरं झालं स्वराज तू आलास. तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे मला माहिती आहे, पण माझंही तुझ्यावरती प्रेम आहे ना स्वराज, मग का तू मला सोडून गेलास सांग ना. इतक्या लवकर तुला जायची काय गरज होती. आपल्या दोघांना लग्न करायचं होतं ना, आपल्या दोघांना एकत्र राहायचं होतं, मग तू का सोडून गेलास मला सांग ना. तेव्हा इकडे आता स्वराज म्हणत असतो की राघू जे झालं ते झालं, आपण दोघेजण एकमेकांवरती खूप प्रेम करत होतो ना, अजूनही माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण मला जावं लागलं आणि मी कुणामुळे गेलो आहे तुला माहिती आहे का, तुझ्या त्या वहिनीमुळे. तुझ्या वहिनीने आपल्या दोघांना एकत्र येऊ दिलं नाही. मी तुझ्या वहिनीला किती रिक्वेस्ट केली होती, किती समजावून सांगितलं होतं, धमकावलेलं सुद्धा की राघू आणि माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, मला राघूबरोबर लग्न करायचं आहे, तिच्याबरोबर सुखाने संसार करायचा आहे असं मी सांगितलं होतं ना, पण तिने माझं काही ऐकलं नाही आहे. पण आता राघू मी आता नाही आहे, पण माझा बदला घेशील ना तुझ्या वहिनीकडून, सांग ना राघू, माझ्या मरणाचा बदला तुझ्या वहिनीकडून घेशील ना. तिच्यामुळे माझा मृत्यू झाला आहे, मग माझ्या मृत्यूचा बदला माझी राघू घेतल्याशिवाय राहणार नाही मला माहिती आहे. तेव्हा इकडे राघू म्हणत असते नक्की स्वराज, नक्की मी तुझ्या मृत्यूचा बदला नक्की घेईन, पण प्लीज तू जाऊ नकोस ना आता. तेव्हा इकडे स्वराज म्हणतो मला जावं लागेल राघू, मला जावं लागेल, पण तुला माझ्या मृत्यूचा बदला घ्यायचाच आहे, कळलं ना तुला. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते नक्की स्वराज, तुझ्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इकडे आता स्वराज म्हणत असतो की तुला माझ्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे राघू, आणि असं म्हणतच तो आता मागे मागे जात असतो आणि मागे मागे जात असताना त्याने आता धाडकन दरवाजासुद्धा बंद केलेला असतो. तो फक्त इथे राघूला सांगायला आलेला असतो की तुला माझ्या मृत्यूचा बदला घ्यायचाच आहे त्या अबोलीकडून, कारण अबोलीमुळे आपण दोघेजण एकत्र नाही आलो, तिने आपलं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही, आपला सुखाचा संसार आपल्याला तिने करू दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे तुला आता माझा बदला तिच्याकडून घ्यायचा आहे, कळलं. आणि इथे आता राघू डोळे उघडून बघते तर आजूबाजूला
कुणीच नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे राघूने त्या गुंड माणसांना आता अबोलीची सुपारी दिलेली असते. ती पैसे देते हवे तेवढे आणि अबोलीचा फोटो दाखवते आणि म्हणते की ही आहे माझी दुश्मन आणि हिला लवकरात लवकर तुम्हाला उडवायचं आहे, कळलं का? तेव्हा इकडे ती माणसं म्हणतात की काम झालंच म्हणून समजा. तर इकडे आता एका केसवरती अबोली काम करत असते आणि इथे राघूने तिला मारायची आता सुपारी दिलेली असते.